गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आपण शिकत होतो मागच्या लेक्चरमध्ये रिॲक्शन्स ऑफ फेनॉल. आता त्याच्यामध्ये आपण आधी बघितलं होतं हॅलोजिनेशन, म्हणजे त्याच्यामध्ये ब्रोमिनेशन असेल, आयोडेशन असेल. आता नेक्स्ट रिॲक्शनमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे नायट्रेशन. रिप्लेसमेंट ऑफ वन ऑर मोर हायड्रोजन ॲटम्स फ्रॉम ॲरोमॅटिक रिंग of phenol by one or more nitro groups is called nitration of phenol. Okay, replacement of one or more hydrogen atoms from aromatic ring of phenol. फेनॉलचं जे ॲरोमॅटिक रिंग असणार आहे, आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही, ही फेनॉलची रिंग आहे. ओके, याचे जे या ठिकाणी कार्बन आहेत, या ठिकाणी काय आहेत, हायड्रोजन ॲटम असतात आणि हे हायड्रोजन ॲटम रिप्लेस केले जातील तर कशाने, नायट्रो ग्रुपने. ओके, मग कुठलेही हायड्रोजन ॲटम हे नायट्रो ग्रुपने रिप्लेस केले जातील आणि त्याला म्हटलं जातं नायट्रेशन ऑफ फेनॉल. त्याच्यामध्ये पहिला टाईप आहे डायल्यूट नायट्रिक ॲसिड. ओके, नायट्रेशन करत असताना आपल्याला नायट्रो ग्रुप पाहिजे असतो आणि आपल्याला नायट्रिक ॲसिड त्या ठिकाणी यूज करायचं आहे. व्हेन फेनॉल इज ट्रीटेड विथ डायल्यूट नायट्रिक ॲसिड, अ मिक्सचर ऑफ ऑर्थोनायट्रोफेनॉल अँड पॅरानायट्रोफेनॉल इज फॉर्म. In this reaction, orthonitrophenol is formed as a major product. जेव्हा फेनॉल हा डायल्यूट नायट्रिक ॲसिड बरोबर ट्रीटमेंट केला जाईल, त्यावेळेस त्याचं जे मिक्सचर असेल, त्या मिक्सचरपासून जो मिळणार आपल्याला प्रॉडक्ट असणार आहे, तो प्रॉडक्ट असेल ऑर्थोनायट्रोफेनॉल आणि पॅरानायट्रोफेनॉल. बघू शकता आता एक्झाम्पलमध्ये 2 मॉलिक्यूल या ठिकाणी फेनॉलचे घेतले आहेत आणि 2 मॉलिक्यूल आपण नायट्रिक ॲसिडचे घेतले आहेत. म्हणजे HONO2 असा लिहिला जातो, ॲक्च्युली तो HNO3 असतो. याचे 2 मॉलिक्यूल घेतले आणि नंतर आपल्याला जो प्रॉडक्ट मिळाला रूम टेम्परेचरमध्ये, एक मिळाला ऑर्थोनायट्रोफेनॉल आणि दुसरा मिळाला पॅरानायट्रोफेनॉल आणि प्लस वॉटर मॉलिक्यूलचे 2 मॉलिक्यूल रिमूव्ह झालेले आहेत. या ठिकाणचा एक हायड्रोजन निघाला, इथून एक हायड्रोजन आणि 2 हायड्रोजन इथले आणि 2 ऑक्सिजन या ठिकाणचे. म्हणजे 2 नायट्रो ग्रुप जे होते, हा 2 कॉमन आहे. 2 नायट्रो ग्रुप जे होते, हे 2 नायट्रो ग्रुप एक ऑर्थोला गेला आणि एक पॅरा पोझिशनला गेला, म्हणून त्याचं नाव आलं ऑर्थोनायट्रोफेनॉल अँड पॅरानायट्रोफेनॉल. आणि जो काही ऑर्थोनायट्रोफेनॉल आहे हा प्रॉडक्ट असणार आहे मेजर प्रॉडक्ट आणि पॅरानायट्रोफेनॉल हा मायनर प्रॉडक्ट असणार आहे. आता आपण नायट्रेशनसाठी घेतलं होतं डायल्यूट नायट्रिक ॲसिड. आता आपल्याला घ्यायचं आहे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड आणि त्याला म्हटलं जातं नायट्रेटिंग मिक्सचर. When phenol is warmed with a mixture of concentrated nitric acid and concentrated sulfuric acid, a nitrating mixture or the mixed acid, 2,4,6 trinitrophenol, commonly called picric acid, is formed. बघा, जर आपण आता फेनॉल नायट्रिक ॲसिड नायट्रेटिक मिक्सचर जे असतं, म्हणजे नायट्रिक मिक्सचर कसं तयार होतं, नायट्रिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिड, आणि मग जेव्हा नायट्रिक ॲसिड बरोबर त्याची रिॲक्शन होईल कॉन्सन्ट्रेटेड, एक्झाम्पलमध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणी बघा 3HNO2 HONO2 दिलेले आहेत. म्हणजे नायट्रिक ॲसिडचे 3 मॉलिक्यूल घेतले आहेत. 3 मॉलिक्यूलचा प्रॉडक्ट जो असणार आहे इन प्रेझन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हीट केली त्याला आणि 2 ऑर्थोला आणि एक पॅरा पोझिशनला या ठिकाणी
आपल्याला प्रॉडक्ट मिळालेलं आहे. आणि ह्या ॲसिडला सुद्धा काय म्हटलं जातं, पिक्रिक ॲसिडसुद्धा म्हटलं जातं, किंवा त्याला दुसरं नाव आहे 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल. आणि इकडे बघू शकता तुम्ही 3H2O रिमूव्ह झालेला आहे या ठिकाणी. म्हणजेच तर आपण कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड घेतला तर फेनॉलपासून आपल्याला काय मिळतो, पिक्रिक ॲसिड त्या ठिकाणी आपल्याला मिळतं. नायट्रेशन असेल किंवा याच्या पुढची जी रिॲक्शन आहे सल्फोनेशन किंवा फ्रिडल गॅप असलेशन असेल, अल्कलेशन असेल किंवा ब्रोमिनेशन वगैरे असतील, या रिॲक्शनपैकी एक किंवा दोन रिॲक्शन ज्या आहेत त्या बोर्ड एक्झामला तुमच्या कंपल्सरी विचारल्या जाणाऱ्या रिॲक्शन आहेत. पुढची रिॲक्शन आहे सल्फोनेशन. द रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम फ्रॉम ॲरोमॅटिक रिंग ऑफ फेनॉल बाय सल्फोनिक ॲसिड. सल्फोनिक ॲसिड कोणाला म्हटलं जाईल, SO3H. सल्फोनिक ॲसिड SO3H ग्रुप इज कॉल्ड सल्फोनेशन ऑफ फेनॉल. आता ज्या ठिकाणी नायट्रेशन जसं होतं की ॲरोमॅटिक रिंग जी काही फेनॉलची जी ॲरोमॅटिक रिंग होती त्याच्या हायड्रोजन रिप्लेस व्हायचे नायट्रिक ग्रुपने, तर या ठिकाणी काय असणार आहे, सल्फोनिक ॲसिड जो असेल किंवा सल्फोनिक ग्रुप जो असेल त्याच्याने तो रिप्लेस होणार आहे हायड्रोजन. मग त्याच्यामध्ये आहे ॲक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲट रूम टेम्परेचर 300 केल्विन. व्हेन फेनॉल इज ट्रीटेड विथ concentrated sulfuric acid at room temperature about 300 Kelvin, orthophenol sulfonic acid is formed. ओके, जर फेनॉल या ठिकाणी सल्फ्युरिक ॲसिड बरोबर ट्रीट केला तर आपल्याला मिळणारा जो प्रॉडक्ट आहे बघा, आता हा फेनॉल आहे. आता हा सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे H2SO4 घेतला आहे आपण. H2SO4 हा असा लिहिला जातो HOSO3H. मग हा जो SO3H आहे हा काय, सल्फोनिक ॲसिड आहे, म्हणजे सल्फोनिक ग्रुप म्हटलं जातं त्याला. तो रूम टेम्परेचरमध्ये रिॲक्शन झाल्यामुळे काय झालं, सल्फोनिक ग्रुप या ठिकाणचे एका हायड्रोजनला अटॅच होईल आणि OH जो असेल त्याच्याबरोबर इथला जो हायड्रोजन रिप्लेस होईल हा वॉटर मॉलिक्यूल फॉर्म करतो आहे. म्हणजे SO3H या ठिकाणी अटॅच झाला, या कार्बनपासून ही पोझिशन झाली ऑर्थो पोझिशन, ही झाली मेटा, ही आणि इथली झाली पॅरा पोझिशन, आणि त्याचं नाव आलं ऑर्थोफेनॉल सल्फोनिक ॲसिड. ओके, ऑर्थोफेनॉल सल्फोनिक ॲसिड त्याचं नाव आलं. त्याच्यामध्येच आहे ॲक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲट हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचरला कसं असू शकतो, टेम्परेचर असणार आहे 373 केल्विन. आता त्या ठिकाणी होतं 300 केल्विन, आता आहे 373 केल्विन. When phenol is treated with concentrated sulfuric acid at about 373 Kelvin, paraphenol sulfonic acid is formed. ओके, तर 300 केल्विन जेव्हा टेम्परेचर होतं त्यावेळेस आपल्याला मिळत होतं ऑर्थोफेनॉल सल्फोनिक ॲसिड. परंतु या ठिकाणी ज्यावेळेस टेम्परेचर हे 373 केल्विन झालं आणि टेम्परेचर वाढल्यामुळे आपल्याला जो प्रॉडक्ट मिळाला हा प्रॉडक्ट आहे पॅराफेनॉल सल्फोनिक ॲसिड. ओके, म्हणजे रिॲक्शन सेम असणार आहे, फक्त जो काही प्रॉडक्ट येतो 300 केल्विनला हा ऑर्थो असणार आहे आणि जो काही 373 केल्विनला असतो हा पॅरा प्रॉडक्ट असणार आहे. बाकी रिॲक्शन तुमची सेम आहे. फेनॉल ॲज इट इज घेतला आहे, सल्फ्युरिक ॲसिड ॲज इट इज आहे. बाय प्रॉडक्टमध्ये जे वॉटर मॉलिक्यूल निघतो आहे तो सुद्धा ॲज इट इज असणार आहे, फक्त टेम्परेचर चेंज होतो आहे आणि प्रॉडक्टमध्ये सल्फोनिक ॲसिडची पोझिशन चेंज होतं आहे. 300मध्ये ऑर्थो पोझिशन होती आणि 373 केल्विनमध्ये पॅरा पोझिशन त्या ठिकाणी असणार आहे. ओके, सो इथपर्यंत स्टडी आता तुम्हाला करायचा आहे.
थोडे थोडे रिॲक्शन आपण व्यवस्थित बघत जाऊ, कारण की रिॲक्शन थोडे हार्ड आहेत आणि जर व्यवस्थित क्लिअर स्टडी केला तर तुम्हाला ते रिॲक्शन लवकर समजूनसुद्धा जाईल. थोडं रिव्हिजन करणं पण महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी. तुम्हाला रिव्हिजनसुद्धा करावी लागेल की कुठल्या रिॲक्शन वगैरे बोर्डामध्ये रिपीट झालेल्या आहेत किंवा कुठले क्वेश्चन त्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळा विचारले गेलेले आहेत. त्याचं संपूर्ण स्टडी तुम्हाला करायचं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हिस्टेरिफिकेशन वगैरे असेल किंवा कोल्ब्स रिॲक्शन असेल, रिमर टिमन रिॲक्शन असेल, झिंक डस्ट रिॲक्शन असेल, ऑक्सिडेशन असेल आणि त्यानंतर युजेस ऑफ फेनॉल, इथपर्यंत टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टार्ट करूया. ओके, या ठिकाणी आता आपलं लेक्चर संपलं आहे.